असे भाजपचे लोक तिथं म्हणतायत। आणि महाराष्ट्रामध्ये एका बाजूला पंतप्रधान म्हणायचे की एक इलेक्शन अख्ख्या देशामध्ये म्हणजे लोकसभा आणि विधानसभा हे वन नेशन वन इलेक्शन अशा पद्धतीने करायचं, आणि मग तुम्ही जम्मू काश्मीर आणि हरियाणा एकत्र घेतर महाराष्ट्राला मागे ठेवता, त्याचं आम्ही काय समजायचं? मग एका बाजूला तुम्ही बोलत असताना खायचे दात वेगळे दाखवायचे दात वेगळे असंच आपल्याला म्हणावं लागेल। महाराष्ट्रावर पण दुजाभाव झालाय। इलेक्शन आता व्हायला पाहिजे होतं, जेणेकरून खऱ्या अर्थाने लोकांची काळजी घेणारं सरकार या महाराष्ट्रात आलं असतं, पण आता यांनी पुढे ढकललं। तरी मला असं वाटतं की यांचे 10 आमदार ते कमीच होत जातील महायुतीचे, आणि महाविकास आघाडीचे वाढत जातील। म्हणजे असंच म्हणावं लागेल ना की महाराष्ट्रामध्ये महिला सुरक्षित नाही वाटत। आता सत्तेत असणाऱ्या आमदारांना असं वाटत असेल तर बघा काय या महाराष्ट्राची परिस्थिती झालेली आहे। त्याच्याचबरोबर त्यांचंच एक कुठले तरी माजी खासदार का खासदार असंही म्हणत आहेत की त्यांनाही बंदूक पाहिजे, म्हणजे खासदार माजी खासदार सुद्धा सुखरूप वाटत नाही त्यांना या महाराष्ट्रामध्ये। तर देवेंद्र फडणवीस साहेबांनी आता राजीनामा द्यावा। आम्ही आधीपासून म्हणतोय महिलाही सुखरूप नाहीत, नेतेही सुखरूप नाही, काय कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र असं आता म्हणावची परिस्थिती आलेली आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।